कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नमस्कार। आज तुम्ही अचानक कसं काय बोलवलं? ना काय, मला नाही वाटत तुम्ही माझे पैसे परत करू शकाल म्हणून। हो, असं काय करताय? मी तुम्हाला शब्द दिलाय की मी तुमचे सगळे पैसे व्याजासकट परत करीन म्हणून। मी तुम्हाला माझ्या सहीचा ब्लँक चेक दिलाय, माझ्या जमिनीचे कागदपत्र तुमच्याकडे आहेत, मग तरीही असं तुम्ही काय, तुम्ही शब्द दिलाय खरं आहे, पण उद्याचा काय भरोसा? तुम्ही पैसे दिलेच नाहीत तर? तुम्ही असं का बोलताय? असं काय बोलताय म्हणजे? अरे आधी यांच्या पोरीचं लग्न मोडलं, मग हे जेलची हवा खाऊन आले, आता हे जर परत जेलमध्ये गेले तर माझे पैसे कोण देणार? साहेब, हे खरं आहे की मध्यंतरी एक प्रॉब्लेम झाला होता आणि त्यामुळे मी आणि माझी बायको आम्ही दोघंही जेलमध्ये होतो, पण आमचा काहीच गुन्हा नव्हता साहेब, त्यामुळे पोलिसांनी आम्हाला लगेचच सोडून दिलं होतं। आणि आता यापुढे असं काहीही होणार नाही, मी तुमचे सगळे पैसे परत करीन, विश्वास ठेवा माझ्यावर। हे बघा, श्रीनिवासने तुमच्याकडनं पैसे घेतल्यानंतर त्याच्या घरी काही प्रॉब्लेम्स झाले हे खरं आहे, पण तुम्ही त्याला अशी धमकी नाही देऊ शकत। अहो, पैसे दिलेत मी, मग टेन्शन राहणारच ना। आता उद्या पळून गेले म्हणजे? हो, मी पळून कशाला जाईन सर? असं काहीही होणार नाही। हे बघा, मी तुम्हाला शब्द दिल्याप्रमाणे मी तुमचे सगळे पैसे अगदी व्याजासकट सगळे पैसे परत करेन, माझ्यावर विश्वास ठेवा। हे बघा, मी आधीच बोललो होतो, मी व्यवहार करतो, उपकार नाही, आणि व्यवहार हा विश्वासावर चालत नाही। हा, सही करा। अहो, पण हे तर हे तेच तुमच्या जमिनीचे कागदपत्र, हेच गहाण ठेवले आणि पैसे घेतले ना माझ्याकडून। आता जोपर्यंत मला माझे पैसे मिळत नाहीत तोपर्यंत ही तुमची जमीन माझ्या नावावर आहे। सही करा, माझे पैसे परत द्या आणि घ्या जमीन तुमची। हे बघा, मी आता अलीकडेच तुमच्याकडनं पैसे उसने घेतले होते, महिनाही झाला नसेल, आणि
साहेब मला एक दिवस द्या, फक्त एक दिवस द्या साहेब मला. मी घरी जातो, घरच्यांशी बोलतो आणि काहीतरी करतो. नक्की नक्की साहेब. उद्या जर आला नाहीत ना तर सह्या कशा घ्यायच्या हे मला चांगलंच माहिती आहे. घरी येऊन सही घेऊन जाईन ना मी. श्रीनिवास, मी तुला म्हणालो होतो या असल्या माणसाकडनं पैसे घेऊ नकोस. बघ आता काय होऊन बसलंय. अरे हा माणूस इतक्या थराला जाईल असं नव्हतं वाटलं मला. सुमू, खूप कष्ट केले होते रे मी ती जमीन घेण्याकरता. आणि आता हा ती जमीन हिसकावून घेतोय माझ्याकडून. मला कळत नाही घरच्यांना काय सांगू, कसं तोंड दाखवू त्यांना. हनी तुझी कॉफी घे घे घे. अगं भावना ये, हे संपव रे हे. ठीक आहे चहा. काय ग, काय झालं बाळा? ठीक आहेस ना? तू रडतेस का? तू आनंदीला भेटायला गेली होतीस ना? मग काय झालं? कशी आहे ती? ताई अगं काय झालं सांग तरी. भावना, अगं तू रडतेस का? तुला कोणी काही बोललं का? अगं बाळा काय झालं? भावना, ओगी रडायचं नाही. मला सांग काय झालंय, कोण काय बोललं तुला? आई, मला रवी सर आणि सुपर्णा मॅमनी सांगितलंय की आनंदींना परत कधीच भेटायचं नाही. अरे देवा. आणि मी त्यांच्याशी परत कधीच बोलू शकत नाही असं ते म्हणाले. आणि त्यांनी मला जॉबवरनं काढून टाकलं. काय? घ्या. एवढं सगळं होऊन भावना अजूनही त्याच मुलीचा विचार करते. करा. ताई कितीही काही झालं तरी आनंदी सोबत त्यांचं रक्ताचं नातं आहे. तू फक्त 2 दिवस तिच्या सोबत राहिली आहे आणि या 2 दिवसातच ती माझी मुलगी आहे असं म्हणणं कितपत योग्य आहे तूच सांग बरं. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.